मुस्लिम कुरेशी खाटीक बांधवांनी जनावरांच्या कायदेशीर व्यापारात होणाऱ्या त्रासाला कंटाळून जनावरे खरेदी विक्री करण्यास राज्यात बेमुदत बंदीची घोषणा केली आहे। टप्प्याटप्प्यात याची अंमलबजावणी होत असून बुलढाणा जिल्ह्यात देखील मुस्लिम खाटीक बांधव एकवटले आहेत। बुलढाणा येथील जोहर नगर येथे आयोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे। या निर्णयामुळे शेतकरी बांधवांच्या अडचणी निश्चितच वाढणार आहेत। अब्दुल सत्तार कुरेशी आज या ठिकाणी एक मीटिंग घेण्यात आली आहे आणि त्या मीटिंगमध्ये असं ठरवलं गेलं आहे, कुरेशी समाज व पूर्ण मुस्लिम समाज यांच्याकडून हा निर्णय घेतला गेला आहे का आम्ही येत्या 20 तारखेपासून खरेदी विक्री जनावरांची हे बंद करणार आहे आणि शेतकरी बंधू याच्यात अडचणीत सापडणार आहे। कारण त्याला असं असतो का शेतकऱ्यांकडे जे जनावरं असतात, जे फक्कड होऊन जातात, जे निकामी होऊन जातात, ते बाजारामध्ये विकून आपल्या मुलांचं शिक्षण व आपला कुटुंब चालवण्याचं काम व आपला शेताचा सामान वगैरे व शेतपेरणीचा सगळं साहित्य खरीदण्यासाठी हे जनावरं मार्केटमध्ये विकताय। परंतु काही बजरंग दलचे लोक या लोकांमुळं हे जेव्हा गाडी निघते तेव्हा ते माल धरून घेतात आणि तो माल गौरक्षामध्ये जात आहे, पण नंतर तो काही दिसत नाही। पण या समजायला मार्ग नाही का हा माल जातो कुठं। आजपर्यंत सरकारने बी याचा शोध काही घेतलेला नाही आहे। तर माझी सरकारला विनंती आहे का त्यांनी गौवंश कायदा तयार केलेला आहे, परंतु मला असं वाटते हा घाई गडबडीमध्ये घेतलेला निर्णय असावा। कारण याच्यात शेतकऱ्यांचं, व्यापाऱ्यांचं कोणाचाही विचार न करता हे कानून बळजबरीनं लादला गेला आहे। तर गव्हर्नमेंटला मी विनंती करतो का अजूनही त्यांनी रिपीट करून या कायद्यावर विचार करावं आणि शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांना व मुस्लिम समाजांना व कुरेशी समाजांना त्यांनी न्याय द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो। मैं जाकिर हुसैन कुरेशी, महाराष्ट्र कार्याध्यक्ष कुरेश कॉन्फ्रेंस बुल्ढाना से यह आह्वान कर रहा हूँ कि हमने जो बाजार समिति का बहिष्कार डाला है, जो जानवर किसान बाज़ार में लाकर बेचते हैं और हम जो जानवर खरीदते हैं, उस जानवरों को गौ रक्षा के नाम पर बजरंग दल के कार्यकर्ता लूट रहे हैं और हम पे झूठी केसेस कर रहे हैं। हम बाज़ार से जो जानवर खरीदते हैं, हम पैसा लगा के खरीदते हैं, फिर भी हमको एक मुजरिम की तरह हम पर गुना दाखिल किया जाता है, टॉर्चर किया जाता है और रास्ते में ड्राइवर, कंडक्टर को और मालक को गाड़ी में से उतार कर पीटते हैं। मॉब लिंचिंग होती है उनके साथ। इसीलिए हमने बाज़ारों का पूरे महाराष्ट्र में बहिष्कार डाला है और इसमें हमारे साथ काफ़ी संगठनाएँ जुड़ी हुई है। हम सरकार से आह्वान करेंगे कि उन्होंने जो गौवंश का कायदा लागू किया है उसमें से वंश को ख़त्म किया जाए और जो जानवर बेकाम हैं, जो किसान बाज़ार में लाकर बेचते हैं, वो हमें उसकी अनुमति मिलनी चाहिए। आज मैं ये जो गौवंश का कायदा लागू किया गया है महाराष्ट्र गवर्नमेंट ने, उस पर मैं अपने 2 शब्द कहना चाहता हूँ कि इसके अंदर जो है सिर्फ मुस्लिम समाज का नहीं, हमारे काश्तकार भाइयों का भी नुकसान काफ़ी ज़्यादा हो रहा है। और मैं सोशल मीडिया पे ज़्यादातर देख रहा हूँ कि हमारे जो काश्तकार भाई है, जो जानवर को पालते, बड़ा करते, उससे काम लेते और जो उबड़ खाबड़ जानवर जो हो जाता है उसे बाज़ार में लाके बेचता है काश्तकार, इस बेस पे कि भाई वो उसके पैसे मेरे पास आ जाए तो मेरे खेत के मजदूरी निकल जाए, मेरा खेत का खत पानी बिजली का इसका कुछ उससे पैसा उसके पास इकट्ठा हो जाए। लेकिन इस गवर्नमेंट ने जो कायदा बनाया है उसमें नुकसान शेतकरी भाइयों का ज़्यादातर हो रहा है। क्यों कि कुरेश बिरादरी ने पूरे बाज़ारों पे उबड़ खाबड़ जो जानवर लेती थी उस पर पूरा बहिष्कार करे। इन्होंने जो गौवंश कायदा जो लागू किया है, तो मेरी एक रिक्वेस्ट है कि गौवंश कायदे में से गाय माता को, ठीक है अपने भारत में माता माना जाता है तो हम भी उसका आदर सम्मान करते हैं गाय माता का, लेकिन उसके अंदर से वंश को निकाला जाए, ये हमारी रिक्वेस्ट गवर्नमेंट से है। कुरेशी समाज व पूर्ण मुस्लिम समाज यांच्याकडून हा निर्णय घेतला गेला आहे का आम्ही येत्या 20 तारखेपासून खरेदी विक्री जनावरांची
हे बंद करणार आहे आणि शेतकरी बंधू याच्यात अडचणीत सापडणार आहे. कारण त्याला असं असतो का शेतकऱ्यांकडे जे जनावरं असतात, जे फक्कड होऊन जातात, जे निकामी होऊन जातात, ते बाजारामध्ये विकून आपल्या मुलांचं शिक्षण व आपला कुटुंब चालवण्याचं काम व आपला शेताचा सामान वगैरे व शेतपेरणीचा सगळं साहित्य खरीदण्यासाठी हे जनावरं मार्केटमध्ये विकताय. परंतु काही बजरंग दलचे लोक या लोकांमुळं हे जेव्हा गाडी निघते तेव्हा ते माल धरून घेतात आणि तो माल गौरक्षामध्ये जात आहे, पण नंतर तो काही दिसत नाही. पण या समजायला मार्ग नाही का हा माल जातो कुठं. आजपर्यंत सरकारने बी याचा शोध काही घेतलेला नाही आहे. तर माझी सरकारला विनंती आहे का त्यांनी गौवंश कायदा तयार केलेला आहे, परंतु मला असं वाटते हा घाई गडबडीमध्ये घेतलेला निर्णय असावा. कारण याच्यात शेतकऱ्यांचं, व्यापाऱ्यांचं कोणाचाही विचार न करता हे कानून बळजबरीनं लादला गेला आहे. तर गव्हर्नमेंटला मी विनंती करतो का अजूनही त्यांनी रिपीट करून या कायद्यावर विचार करावं आणि शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांना व मुस्लिम समाजांना व कुरेशी समाजांना त्यांनी न्याय द्यावं अशी मी त्यांना विनंती करतो.